नमस्कार. आज आपण ओमप्रकाश निंबाळकर म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींची माहिती आहे. त्या आधारावर म्हणजे एका ऐतिहासिक घराण्यातून आलेला तरुण ते लोकसभेचा खासदार हा प्रवास कसा झाला हे जरा समजून घेऊया. सुरुवात त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून करूया. म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी. 17 जुलै 1983 उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं धाराशिव इथे ओमराजेंचा जन्म झाला. त्यांची ओळख फक्त राजकीय नाहीये, तर ते निंबाळकर घराण्याचे आहेत. हो, हे महत्वाचं आहे. निंबाळकर घराणं म्हणजे अगदी शिवकाळापासूनचं प्रभावशाली घराणं मानलं जातं. अगदी. पण त्यांच्या कौटुंबिक गोष्टीत एक दुःखद भाग पण आहे. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर ते काँग्रेसचे नेते होते. हो, आणि 2006 साली त्यांची हत्या झाली. खूप मोठी घटना होती ती. बरोबर, निर्घृण हत्या. ही पार्श्वभूमी खरंच खूप महत्वाची आहे. म्हणजे बघा ना, एकीकडे एवढा मोठा ऐतिहासिक वारसा आणि दुसरीकडे वडिलांची अशी काय म्हणतात त्याला हिंसक पद्धतीने झालेली हत्या. या घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला एक वेगळी, कदाचित जास्त जबाबदारीची दिशा मिळाली असेल असं वाटतं. हो, म्हणजे तरुण वयातच खूप मोठं आव्हान आलं असेल त्यांच्यासमोर. अगदी. कौटुंबिक जबाबदारी आली, राजकीय वारसा आला आणि त्याचवेळी एक मोठा भावनिक आघात पण होता. आणि हे सगळं घडत असताना त्यांचं शिक्षण पण सुरू होतं. माहितीनुसार त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं उस्मानाबाद आणि लातूरमध्ये. आणि मग पुढे ते पुण्याला गेले उच्च शिक्षणासाठी. तिथे त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, अभियांत्रिकी. अच्छा, म्हणजे शिक्षण वेगळ्या क्षेत्रातलं होतं त्यांचं. हो, अभियांत्रिकी आणि मग थेट राजकारण. हा बदल कसा झाला असेल? इथेच मला वाटतं वडिलांच्या हत्येनंतरचा काळ खूप महत्वाचा ठरला. जी माहिती आहे त्यानुसार या घटनेनंतरच त्यांनी कुटुंबाची आणि परिसराची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली आणि मग राजकारणात पाऊल ठेवलं. म्हणजे हा प्रवेश फक्त वारसा हक्क